नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. गणिताच्या नवीन तासिकेमध्ये आपण तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज वर्ग आणि वर्गमूळ तसेच घन आणि घनमूळ या महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी PYQ घेत आहोत. यावर 100% 2 मार्काचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी 2 प्रश्न येत असतात. म्हणून या ठिकाणी लक्षपूर्वक तुम्ही ही PYQ सोडवावी अशी विनंती करतो. या ठिकाणी मी स्पष्टीकरण देत असताना तुम्ही शक्यतो माहिती लिहित चला, की कशाप्रकारे त्या ठिकाणी आपण ते उदाहरण सोडवलेलं आहे. सुरू करूया पहिला प्रश्न. 15चा वर्ग किती? आता 15चा वर्ग ज्याचा पाठ असेल तो पटकन उत्तर देईल आणि जर पाठ नसेल तर पटकन 15 गुणिले 15 करायचं आहे. त्याचं उत्तर आहे 225. कारण 15 गुणिले 15 225 होतात. म्हणून पर्याय क्रमांक बी 225 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. 729 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? म्हणजे कोणत्या दोन संख्याचा, म्हणजे जो काही वर्गमूळ आहे या ठिकाणी आपल्याला काय आहे, वर्गमूळ करायचं आहे. म्हणजे आता वर्गमूळ काय, मग 729चा वर्ग कशाचा वर्गमूळ आहे? तर 729 जर तुम्ही 27 गुणिले 27 जर केलं तर 729 येतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. 12चा घन किती आहे? म्हणजे 12चा घन म्हणजे काय? 12 गुणिले 12 गुणिले 12 या तिघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी 1728 या ठिकाणी येतं. म्हणून या ठिकाणी 12चा जो घन आहे त्याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए 1728. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4कडे जाऊया आपण. 216चे घनमूळ काय आहे? म्हणजे घनमूळ. तर या ठिकाणी आपल्याला घनमूळ शोधायचं आहे. तर आता तुम्ही जर बघितलं तर खालच्यापैकी 5, 4, 16 आणि 6 कोणता पर्याय असा आहे का त्याला 3 वेळा जर आपण गुणलं तर त्याचा गुणाकार 216 येतो. कारण घनमूळ जे काढायचं असतं, म्हणजे या ठिकाणी हे जे 216 उत्तर आलेलं आहे तर खालच्यापैकी कोणता तरी अंक 3 वेळा गुणाकार करून ते उत्तर आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी घनमूळ जर बघितलं तर पर्याय क्रमांक डी. जर तुम्ही याचा गुणाकार जर केला 6 गुणिले 6 गुणिले 6 तर त्याचं उत्तर 216 येतं. म्हणून पर्याय क्रमांक डी 6 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. 0.09चे वर्गमूळ किती? तर या ठिकाणी वर्गमूळ करायचं आहे. मग या ठिकाणी आपण 2 ठिकाणी फक्त तुम्ही गुणाकार करून बघायचा, फक्त पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी. तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की पर्याय क्रमांक डी जर तुम्ही केलं तर 0.3 गुणिले 0.3 यांचा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर येतं 0.09. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6. 1 ते 100 मधील सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? मग 1 पासून 100 पर्यंत. मग 100चं बघा अगोदर. 100 ही पूर्ण संख्या आहे का? कोणाचा वर्ग आहे का? तर वर्ग आहे तो. आणि पूर्ण संख्या पण आहे, कारण पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून पुढे अनंतपर्यंत. मग 100 हा 10चा वर्ग आहे आणि ती पूर्ण संख्या सुद्धा आहे. म्हणून 100 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक ए 100. त्यानंतर प्रश्न 7व्याकडे जाऊया. वर्गमुळात 625 अधिक वर्गमुळात 144 बरोबर किती? आता या ठिकाणी 625 वर्गमुळात म्हणजे आपल्याला याचं काय करायचं, वर्गमूळ काढायचं. मग 625 कोणाचं वर्गमूळ आहे? तर 625 हे वर्गमूळ आहे 25चं. त्याच्यापुढे 144 कशाचं आहे? तर ते 12चं. मग या ठिकाणी 25 अधिक 12 म्हणजे 37. मग 37 पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक बी. मग पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 8व्याकडे जाऊया. कोणत्याही विषम संख्येचा वर्ग नेहमी टिंबटिंब संख्याच असते. लक्षात ठेवायचं, कोणत्याही विषम संख्येचा वर्ग नेहमी विषम संख्याचा असते. कारण बघा, आपण 3 घ्या, 3चा वर्ग किती येतो? 9. चला 11 घ्या, 11चा वर्ग किती येतो? 121. 7चा घ्या, 7चा वर्ग किती येतो? म्हणजे कोणताही अंक जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी विषम अंक जर घेतला तर त्याचा विषम अंकाचा वर्ग नेहमी विषम येतो. कारण 7चा 49 येतो. म्हणजेच काय, तर कोणत्याही विषम संख्येचा वर्ग केला असता तो विषम संख्याच येतो. म्हणून पर्याय क्रमांक बी विषम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. 3375चे घनमूळ काय आहे? मग या ठिकाणी आता कोणता असा अंक आहे दिलेल्या अंकापैकी का ज्याचा 3 वेळा गुणाकार केला तर त्याचं उत्तर 3375 येतं. तर सहज आपण लॉजिक लावायचं. आता आपल्याला माहिती आहे 15 गुणिले 15 गुणिले 15 जर या ठिकाणी तुम्ही जर केलं तर तुमच्या लक्षात येतं की त्या 15चा जो घन आहे, म्हणजे 15चा 3 वेळा जर आपण गुणाकार केला तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर येतं
3375. मग यासाठी एक ट्रिक काय आहे, तर आपण काय करायचं अगोदर 15चा वर्ग बघायचा. 15चा वर्ग आपल्याला पाठ आहे 225. मग 225चं पुन्हा जर त्या ठिकाणी आपण जर केलं पटकन तर आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारे आपण आपली जी ट्रिक आहे ती लक्षात घ्यायची आहे. किंवा 30 पर्यंत घनमूळ आणि वर्गमूळ हे जर पाठ केले किंवा वर्ग जरी पाठ केले आणि घन जरी पाठ केले 30 पर्यंत, तरी मला असं वाटतं याच्यावर कोणताही प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुमचं चुकणार नाही. याच्यासाठी दुसरी काही ट्रिक अशी नाही. तर लक्षातच ठेवावं लागेल किंवा आपल्याला सराव करावा लागेल. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. वर्गमुळात x बरोबर 16 तर xची किंमत किती? काहीच नाही करायचं. ह्या 16ला xच्या जागी ठेवा. आता 16ला xच्या जागी ठेवलं, वर्गमुळात 16 म्हणजे काय आहे, 16चं आपल्याला वर्गमूळ विचारलेलं आहे. मग 16 कशाचा वर्ग आहे, तर 4चा वर्ग आहे. म्हणून 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक B 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. सर्वात लहान पूर्ण वर्गसंख्या कोणती? वर्गसंख्या म्हणजे शून्यापासून सुरू होते वर्गसंख्येला. तर लक्षात ठेवायचं आहे. मग सगळ्यात काय विचारलंय, सर्वात लहान पूर्ण वर्गसंख्या म्हणजे ती वर्गसंख्या पण असली पाहिजे आणि पूर्ण संख्या पण असली पाहिजे. मग वर्गसंख्या कोणती सगळ्यात लहान? 0 होईल का? 0 होईल का? नाही होणार, कारण शून्याचा त्या ठिकाणी ते कशाचा असतो, वर्ग नाही. मग एक मात्र जे आहे, एक मात्र एकाचा वर्ग 1 आहे आणि 1 ही पूर्ण संख्या सुद्धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक D 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. एका चौरसाचं क्षेत्रफळ 144 चौरस सेमी आहे, तर त्याची बाजू किती? आता 144 आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र माहीत पाहिजे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. मग आता जर बघितलं तर 144 हा कशाचा वर्ग आहे, तर 144 हा 12चा वर्ग आहे. म्हणून 12 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, कारण बाजू त्याची निघते 12. अशा प्रकारे या ठिकाणी 12 हे त्याचं योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 कडे जाऊया. 5चा घन आणि 5चा वर्ग यातील फरक किती? आता बघा, 5चा घन किती, तर 125 आणि 5चा वर्ग किती, तर 25. मग 125 वजा 25 बरोबर 100. मग 100 पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक C 100. मग हाच या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक C. 14वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण घन नाही? पूर्ण घन नसलेला. आता आपल्याला घन शोधायचे. 27 हा कशाचा घन आहे? 27 हा 3चा घन आहे. 8 हा कशाचा घन आहे? तर 8 हा 2चा घन आहे. त्यानंतर 64 हा एका कोणाचा घन नाही. 36 मात्र घन आहे का? तर 36 सुद्धा कोणाचा घन आहे. मग आता उरलं काय उत्तर? सॉरी, 64 हा 64 4चा घन आहे. ठीक आहे. 4 चौक 16 16 चौक 64 बरोबर. मग B 36 मात्र कोणत्याही संख्येचा घन नाही. म्हणून पर्याय क्रमांक B 36 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. वर्गमुळात 1.44 ची किंमत किती? आता थोडा वेळ काय करायचं, दशांश चिन्ह बाजूला ठेवायचं. मग या ठिकाणी 144 हा 12चा वर्ग आहे, म्हणजे 144चं वर्गमूळ जे आहे ते आहे 12. मग आता या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह घ्यावं लागतील. मग 12 मागून 2 घरं सोडले तर 12च्या पुढे म्हणजे 0.12 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक नाही बघा, या ठिकाणी 144 1 दशांश चिन्ह 1 दशांश चिन्ह 1. आता 12 उत्तर तर आलंय, पण दशांश चिन्ह आपल्याला कुठे द्यायचं, गोंधळ कुठं होईल, फक्त B आणि C मध्ये. तर या ठिकाणी 1 दशांश चिन्ह 2 गुणिले 1 दशांश चिन्ह 2 जर यांचा गुणाकार केला तर त्याचं उत्तर येतं 1.44. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक C 1 दशांश चिन्ह 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा. 8000चे घनमूळ काय? तर या ठिकाणी आपल्याला 8000चं घनमूळ विचारलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 3 शून्य आले पाहिजे आणि 2चा घन किती येतो, 8 येतो. मग 2च्या पुढे 3 शून्य लागतील, म्हणजे या ठिकाणी 20 बघा, 20 गुणिले 20 गुणिले 20 जर आपण केलं तर त्या ठिकाणी 8000 उत्तर येतं. म्हणून पर्याय क्रमांक A 20 म्हणजे 8000चं घनमूळ आहे 20. पर्याय क्रमांक A. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा. जर एका संख्येचा वर्ग 441 असेल तर ती संख्या कोणती? थोडक्यात काय विचारलंय, 441चं आपल्याला काय करायचं, वर्गमूळ शोधायचं आहे. तर 21चा जर तुम्ही वर्ग केला, 21 गुणिले 21 जर केले तर 441 येतात. म्हणून 21 हे पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक कधीच येत नसतो? बघा, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी म्हणजे जेवढे काही वर्गसंख्या आहेत त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येत नाही, तर असा एक अंक नाही येतो. असे बघा 2, 3 आणि 7, 8
2, 3, 7, 8 हे अंक कधीच कोणत्याच वर्गसंख्येच्या शेवटी येत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. 2, 3, 7 आणि 8. मग याच्यापैकी कोणता अंक आहे? तर सगळ्यात शेवटचा अंक बघा 2. लक्षात ठेवायचं. मग 3 तर आलेलं नाहीये, 7 आलेलं नाही, 8 आलेलं नाही. मग 2 तर आलाय ना. मग या ठिकाणी 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. -4 चा घन किती आहे? काहीच करायचं नाही. -4 गुणिले -4 गुणिले -4 करायचं. मग या ठिकाणी 4 चोक 16 आणि 16 चोक 64 आणि वजा चिन्ह मात्र तसंच राहील, कारण 3 वेळा गुणाकार आहे. जर 4 वेळा असता तर प्लस आलं असतं, परंतु या ठिकाणी 3 वेळा गुणाकार आहे आणि तिन्ही वेळा त्या ठिकाणी वजा चिन्ह असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं जे काही येलेलं 64 उत्तर आहे ते ऋण होणार आहे. म्हणून -64 पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. चला 20वा प्रश्न. वर्गमुळात 100 अधिक वर्गमुळात 64 वजा वर्गमुळात 36. आता वर्गमुळात 100 म्हणजे 100चं वर्गमूळ 10 अधिक 64 कशाचं वर्गमूळ आहे? तर 64 वर्गमूळ आहे या ठिकाणी 8चं. त्याच्यानंतर म्हणजे काय झालं? 10 अधिक 8 18 झाले. वजा 36च्या ठिकाणी कोणतं उत्तर येईल? तर 6 येईल, कारण 36चं वर्गमूळ 6 येतं. म्हणजेच 10 अधिक 8 वजा 6. आता या ठिकाणी पदावली सोडायची. मग 10 आणि 8 18. मग 18 मधून 6 वजा जर केले तर उत्तर येतं 12. मग 12 कुठं आहे? तर पर्याय क्रमांक डी. तर म्हणून पर्याय क्रमांक डी 12 हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. चला प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया. 1331 हे कोणत्या संख्येचं घनमूळ आहे? म्हणजे खालील दिलेल्या 4 पैकी कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार जर केला तर त्याचं उत्तर 1331 येतं. तर या ठिकाणी 11 बघा. 11 गुणिले 11 गुणिले 11 याचा जर 3 वेळा जर तुम्ही गुणाकार केला तर त्याचं उत्तर 1331 येतं. म्हणजेच 1331 हा 11 या संख्येचं घनमूळ, म्हणजे या संख्येचं घनमूळ किती आहे? 11 आहे. तर या ठिकाणी प्रश्न थोडा भाषा चुकलेली आहे. 1331 हे कोणत्या संख्येचं या संख्येचं घनमूळ किती असं विचारलं पाहिजे. तर या ठिकाणी तेवढं प्रिंट मिस्टेक आहे, तेवढे आपण लक्षात घ्यायचे आहे. तर 11 उत्तर पर्याय क्रमांक 11 हे त्याचं उत्तर आहे. 22वा प्रश्नाकडे जाऊया. जर एका घन आकृतीचे घनफळ 27 घन मीटर असेल तर त्याची बाजू किती? आता या ठिकाणी आपल्याला घनाचं घनफळाचं सूत्र माहित पाहिजे. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा वर्ग, बाजूचा घन म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू. मग या ठिकाणी असा कोणता अंक आहे बरं, त्याचा 3 वेळा जर आपण गुणाकार केला तर तो 27 होतो. तर 3 जर बघा 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 म्हणजे पर्याय क्रमांक सी 3 मीटर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. पायथागोरसच्या त्रिकुटानुसार जर 2 बाजू 3 आणि 4 असतील तर कर्ण वर्गमुळात किती असेल? वर्गमुळात किती असेल या विचारलेलं आहे. मग या ठिकाणी बघा पायथागोरस प्रमेय काय सांगतो? पायाचा वर्ग उंचीचा वर्ग, म्हणजे त्याची ती एक बाजू एक उंची असते, एक पाया असतो. मग चला आपण 3 जो आहे 3 पाया घेऊयात किंवा उंची काही घ्या. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर त्या ठिकाणी बघूया आपण. मग 3चा वर्ग अधिक 3चा वर्ग झाला 9 आणि 4चा वर्ग झाला 16. मग या ठिकाणी 16 अधिक 9 त्याचं उत्तर आलं 25. मग 25 जर आपण वर्गमुळात ठेवले तर त्याचं उत्तर किती येईल? मग या ठिकाणी 5 येतं आहे की नाही. मग या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात 25 म्हणजे आपल्याला 25 ही संख्या वर्गमुळात ठेवायची असेल तर ते आपण काय ठेवणार आहोत? पर्याय क्रमांक जो आहे आपण काय ठेवणार आहोत? पर्याय क्रमांक बी आहे की नाही. वर्गमुळात जर ठेवली 25 जर वर्गमुळात ठेवली तर त्याचं उत्तर किती येतं? वर्गमुळात 25 म्हणजेच 5. याचा अर्थ बी 5 हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया आपण. 25चा वर्ग आणि 5चा घन यातील संबंध काय? तर या ठिकाणी संबंध विचारले आपल्याला, वजाबाकी विचारले नाही. मग 25चा वर्ग काय आहे? 625 आणि 5चा घन काय आहे? 5चा घन आहे 125. तर मग आता 625 आणि 125 यांचा संबंध काय आहे? तर 625 हा काय आहे? मोठा आहे 125 पेक्षा. म्हणजेच या ठिकाणी 25चा वर्ग हा 5च्या घनापेक्षा काय आहे? मोठा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी 25चा वर्ग मोठा आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 25वा प्रश्न बघा. वर्गमुळात चिन्ह या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि पुढं 50 दिलेलं आहे. म्हणजे 50 चा वर्ग किती असं आपल्याला काढायचं आहे, कारण वर्गमूळ दिलेलं आहे आपल्याला. 50 हे काय दिलेलं आहे? वर्गमूळ. मग या ठिकाणी वर्गमुळात आपल्याला प्रश्नचिन्ह आहे म्हणजे 50चा वर्ग किती? मग 50 गुणिले 50 करा. तर या ठिकाणी 50 गुणिले 50 यांचा गुणाकार येतो 2500 आहे की नाही. पर्याय क्रमांक डी 2500 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 26 कडे जाऊया. 10चा घन
अधिक 10चा वर्ग यांची बेरीज किती? आता 10चा घन किती? तर 1000 आणि 10चा वर्ग किती? तर 100. मग 1000 अधिक 100 1100 म्हणजेच 1100 म्हणजेच 1100. कुठं आहे? पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. चला 27वा प्रश्न. 64चे वर्गमूळ आणि 64चे घनमूळ यांचा गुणाकार किती? आता 64चं वर्गमूळ किती? तर 8 आणि 64चं घनमूळ किती? तर 4. म्हणजे 8 गुणिले 4 बरोबर 32. प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आहे 32. तर पर्याय क्रमांक ए 32 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. चला 28वा प्रश्न. पूर्ण वर्ग संख्येत शून्याची संख्या नेहमी कशी असते? म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्येत ज्या संख्येच्या शेवटी 0 असतो तर ती कशी होईल? मग आता लक्षात घ्यायचं, पूर्ण वर्ग संख्येत जर 0 आला तर शून्याची आपली ही काय आहे? ज्या संख्येच्या शेवटी 0 आला ती संख्या कशी असते? सम असते. म्हणजे समसंख्या 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक येत असतील एकक स्थानी संख्येच्या तर ती समसंख्या असते. म्हणून या ठिकाणी सम पर्याय क्रमांक बी सम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्याच्यानंतर 29वा प्रश्न बघा. वर्गमुळात त्याच्या आणखी वर्गमुळात 16. आता पहिला तुम्ही आतला जो वर्गमूळ आहे ते 16ची किंमत अगोदर काढा. तर आतल्या वर्गमुळाची 16ची किंमत आहे त्या ठिकाणी कशाचा वर्ग आहे तो? 4चा वर्ग आहे. 4 चोक 16 म्हणजे 4 आलं. आता म्हणजे आतलं जे वर्गमूळ आहे ते निघून गेलं. मग आता बाहेरच्या वर्गमुळात 4 आलं. आता बाहेरच्या वर्गमुळात 4 मग पुन्हा 4 हा कशाचा वर्गमूळ आहे? तर 4 हे 2चं या ठिकाणी तो वर्ग आहे. म्हणजे 4चं वर्गमूळ 2. मग उत्तर आलं आपलं 2. पर्याय क्रमांक सी 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. आणि शेवटचा प्रश्न. शून्याचा वर्ग आणि शून्याचा घन किती असतो? तर या ठिकाणी आता शून्याचा वर्ग 0 गुणिले 0 0 आणि घन 0 गुणिले 0 गुणिले 0 त्याचं पण 0. मग या ठिकाणी दोघांचंही उत्तर जे आहे ते 0 आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए 0 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे गणिताचं वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ वरील खूप अत्यंत महत्त्वाचे शोधून काढलेले हमखास यापैकी कोणता ना कोणता प्रश्न पडणार. म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित तुम्ही ऐकला असेल, समजला असेल, समजून घेतला असेल, सोडवला असेल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा. मित्रांनो, लाईक करण्यासाठी फक्त 2 सेकंद लागतील आणि लाईक केलं किंवा कमेंट्स केलं तर माझाही उत्साह वाढणार आहे. म्हणून विनंती करतो की लाईक करत चला. सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला लाईक करता येणार नाही. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.